तुम्ही कधी विचार केलाय का, शरीर हे स्वतः चालतंय की मन त्याला चालवतंय? आणि जर मनच नसेल तर शरीर स्वतःचं कार्य कसं करेल? आणि जर शरीरच नसेल तर मन स्वतःला कसं व्यक्त करेल? खरं तर मनाचं कार्य हे शरीराच्या माध्यमातून व्यक्त होत असते. शरीर आणि मन या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही जे काही मनामध्ये अनुभवता, आनंद, दुःख, राग, भीती, प्रेम, त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. आणि हे फक्त तत्वज्ञान नाही, तर हे एक विज्ञान आहे आणि अनेक संशोधनातून याचे पुरावे मिळाले आहेत. हे समजून घेण्यासाठीच मी आज तुम्हाला अशा 5 मानसशास्त्रज्ञांबद्दल सांगणार आहे, ज्यांनी दाखवून दिलं की माइंड बॉडी कनेक्शन हे फक्त कल्पना नाही, तर ते एक विज्ञान आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हालाच जाणवेल की आपल्या आयुष्यातील अनुभव आपल्या शरीरावर किती परिणाम करत असतात. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर. अनेक वर्ष रुग्णांवर उपचार करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली की प्रत्येक आजाराच्या मागे फक्त शारीरिक कारणे नसतात, तर त्यामागे अनेक भावनिक आणि मानसिक कारणं दडलेली असतात. आणि या अनुभवामुळेच मी शरीर आणि मन संबंधाचा सखोल अभ्यास केला आणि त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की फक्त आजारच नाही, तर आयुष्यातील अनेक क्षेत्रांमधील समस्या, मग त्यांना नातेसंबंध असतील, नोकरी असेल, व्यवसाय असेल, यामधील समस्यांमागे देखील भावनिक आणि मानसिक कारणं दडलेली असतात. आज या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच ज्ञान, संशोधन आणि माझे अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्याबरोबरच इतरांचे आयुष्य देखील अधिक समृद्ध, निरोगी आणि संतुलित करता येईल. चला तर मग आपण या प्रवासाची सुरुवात करूया. तर मी तुम्हाला ज्या 5 शास्त्रज्ञांबद्दल सांगत होतो, त्यातील पहिले नाव आहे डॉक्टर वॉल्टर कॅनन. डॉक्टर वॉल्टर कॅनन हे 1920च्या दशकामध्ये हार्वर्ड विद्यापीठामध्ये फिजिओलॉजीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न पडला की जेव्हा माणसाला भीती वाटते, राग येतो, भूक लागते किंवा वेदना होतात, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये नेमके काय बदल होतात. यासाठीच त्यांनी अनेक प्राण्यांवर आणि माणसांवर प्रयोग केले. त्यातून त्यांना एक महत्त्वाचा शोध लागला. जेव्हा माणूस तणावात असतो, रागात असतो, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये आपोआप काही बदल घडतात. त्यातील महत्त्वाचे बदल असे की हृदयाची धडधड वाढते, श्वासाची गती जलद होते, रक्तदाब वाढतो आणि हाताच्या आणि पायाच्या स्नायूंना अधिक ऊर्जा मिळते. हे सर्व शरीराबरोबर का घडतं? तर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी. यालाच त्यांनी फाईट ऑर फ्लाईट असे नाव दिले, म्हणजे लढा किंवा पळा. त्यांनी याचे वर्णन त्यांच्या एका पुस्तकामध्ये केले आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बॉडीली चेंजेस इन पेन, हंगर, फिअर अँड रेज. या पुस्तकामध्ये त्यांनी पहिल्यांदा दाखवून दिलं की भावना फक्त मनापुरत्या मर्यादित राहत नाही, तर त्याचे शरीरावर परिणाम होत असतात. म्हणजे माणसाला जर भीती वाटली तर ती फक्त मनापुरती मर्यादित राहत नाही, तर शरीरामध्ये त्या भीतीमुळं काही बदल घडतात. शरीर त्या भीतीला रिस्पॉन्स करत असतं. आणि इथेच माइंड बॉडी कनेक्शनचा पहिला ठोस पुरावा विज्ञानाला मिळाला. आता पाहूया दुसऱ्या शास्त्रज्ञाबद्दल. 1970च्या दशकामध्ये एक तरुण संशोधिका होत्या. त्यांचं नाव आहे डॉक्टर कॅन्डास पर्ट. डॉक्टर कॅन्डास पर्ट या अमेरिकन न्यूरोसायंटिस्ट आणि फार्मॅकॉलॉजिस्ट होत्या. त्यांना एक प्रश्न होता, जेव्हा आपल्या मनामध्ये आनंद, दुःख, प्रेम या भावना निर्माण होतात, तेव्हा त्या फक्त मनापुरत्या मर्यादित राहतात की शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. आणि यासाठीच त्यांनी काही संशोधन केलं आणि त्यांना एक क्रांतिकारी शोध लागला. जेव्हा आपल्या मनामध्ये काही भावना निर्माण होतात, तेव्हा शरीरामध्ये न्यूरोपेप्टाइड नावाचे एक मॉलिक्यूल तयार होते. न्यूरोपेप्टाइड म्हणजे काय? तर मज्जापेशींद्वारे निर्माण होणारे प्रथिन. हे मॉलिक्यूल संपूर्ण शरीराच्या पेशींवरील रिसेप्टरला बांधले जाते. रिसेप्टर म्हणजे रासायनिक संदेशांना ग्रहण करणारा पेशीचा भाग. आणि त्यामुळे भावनांप्रती संपूर्ण शरीरामध्ये प्रतिक्रिया निर्माण होते. कॅन्डास पर्ट यांनी याचं वर्णन त्यांच्या एका पुस्तकामध्ये केलं आहे. त्याचं नाव आहे मॉलिक्युल्स ऑफ इमोशन्स. यामध्ये
त्यांनी न्यूरोपेप्टाइड या मॉलिक्यूलला भावनांचे रासायनिक दूत किंवा भावनांचे रेणू असे म्हटले आहे. उदाहरणार्थ, जर एखादा लाजिरवाणा प्रसंग आपल्याबरोबर घडला असेल तर त्यामध्ये आपल्या चेहऱ्याच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि आपला चेहरा लालबुंद होतो. म्हणजे जर आपल्या मनामध्ये राग, दुःख, द्वेष अशा नकारात्मक भावना निर्माण होत असतील तर शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. आणि आपल्या मनामध्ये जर आनंद, कृतज्ञता, प्रेम अशा सकारात्मक भावना निर्माण होत असतील तर शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. अशा पद्धतीने डॉक्टर कॅन्डास पर्ट यांनी सगळ्यात पहिल्यांदा माइंड बॉडी कनेक्शनचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून दाखवून दिलं की माइंड बॉडी कनेक्शन हे रसायनाच्या माध्यमातून सतत संवाद साधत असतं. आता जाऊया पुढच्या शास्त्रज्ञाकडे. 1980च्या दशकामध्ये अमेरिकन सायकॅट्रिस्ट डॉक्टर रॉबर्ट ॲडर आणि त्यांचे सहकारी निकोलस कोहेन हे इम्युन सिस्टीमवर संशोधन करत होते. आणि त्यावेळी एक अतिशय मनोरंजक घटना घडली. त्यांनी काही उंदरांना गोड पाणी पाजलं आणि त्या पाण्याबरोबर असं एक औषध दिलं ज्यामुळे उंदरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. काही कालावधीनंतर त्यांनी उंदरांना फक्त गोड पाणी पाजलं विना औषध आणि तरीही उंदरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. म्हणजे उंदरांच्या मनामध्ये पहिल्या अनुभवाची जी मेमरी होती त्या मेमरीनुसार उंदरांनी दुसऱ्या वेळेला प्रतिक्रिया दिली. येथे लक्षात आले की मनातल्या भावना, मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्ती हे एकमेकांशी सतत संवाद साधत असतात. डॉक्टर रॉबर्ट ॲडर यांनी या क्षेत्राला सायको न्यूरो इम्युनॉलॉजी असे नाव दिले. सायकी म्हणजे मन, न्यूरो म्हणजे मज्जासंस्थेशी निगडित आणि इम्युनॉलॉजी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीशी निगडित शास्त्र. आता प्रश्न पडतो की हा संवाद शरीराच्या पातळीवर कसा होत असतो. डॉक्टर डेव्हिड फेल्टन यांनी शरीर रचनेच्या पातळीवर हा संबंध लक्षात आणून दिला. मज्जातंतू म्हणजे नर्व फायबर हे संपूर्ण शरीरामध्ये अगदी स्प्लीन, लिम्फ नोड आणि बोन मॅरोपर्यंत पसरलेले असतात. आणि हेच ते अवयव आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात. म्हणजे भावना या फक्त मनापर्यंत, मेंदूपर्यंत मर्यादित राहत नाहीत, तर रोगप्रतिकारक शक्तीवर देखील परिणाम करतात. या संदर्भातील अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झालेले आहेत. आणि डॉक्टर रॉबर्ट ॲडर यांनी सायको न्यूरो इम्युनॉलॉजी असं एक व्हॉल्यूम देखील काढलेलं आहे आणि त्याला या विषयाची बायबल म्हटले जाते. आता पुढच्या शास्त्रज्ञाचं नाव आहे डॉक्टर ब्रूस लिप्टन. 1980च्या दशकामध्ये डॉक्टर ब्रूस लिप्टन हे अमेरिकन मेडिकल कॉलेजमध्ये एक प्रोफेसर म्हणून काम करत होते. ते सेल बायोलॉजिस्ट होते आणि पेशींवर संशोधन करत होते. आता ट्रॅडिशनल सायन्स काय सांगतं? जीन्समध्ये जे लिहिलंय ते म्हणजे तुमचं आयुष्य. म्हणजे जीन्समध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार तुमच्या आयुष्याचं भविष्य ठरत असतं. म्हणजे तुमचं वर्तन, तुमचे आजार हे जीन्सवर अवलंबून असतं. पण डॉक्टर ब्रूस लिप्टन यांना प्रयोगातून वेगळंच दिसून आलं. ते जेव्हा पेशींवर संशोधन करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पेशी कशा वागतात हे फक्त जीन्सवर अवलंबून नाही, तर ते तुमच्या विचारांवर, भावनांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून आहे. म्हणजे एखादा व्यक्ती मी सतत आजारी पडत आहे असा विचार करत असेल तर त्याची सतत आजारी पडण्याची शक्यता वाढते. एखादा व्यक्ती मी बरा होऊ शकतो, मी बरा होण्यासाठी सक्षम आहे असा विचार करत असेल तर त्याचं शरीर हिलिंग मोडमध्ये जातं. याचं वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बायोलॉजी ऑफ बिलीफ.
यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तुमचे बिलीफ, तुमचे विचार तुमचं जैविक वास्तव बदलू शकतात. म्हणजे तुमच्या विचारांनुसार शरीरामध्ये बदल होऊ शकतात. शरीराच्या केमिस्ट्रीवर आणि जीन्स एक्सप्रेशनवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही जीन्सचे गुलाम नाही, तुमचे विचार तुमचं आयुष्य बदलू शकतात. जीन्स हे फक्त इन्स्ट्रक्शन आहेत, ते फॉलो करायचे किंवा नाही हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आता आपण पाहणार आहोत एका अशा शास्त्रज्ञांबद्दल ज्यांनी मन आणि शरीर संबंधाचा अभ्यास एका वेगळ्याच पातळीवर नेला. त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे डॉक्टर बेसिल कॉल्क. डॉक्टर बेसिल कॉल्क हे अमेरिकन सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांनी व्हिएतनाम युद्धातून परतलेल्या सैनिकांवर आणि बालपणामध्ये मानसिक आघात अनुभवलेल्या लोकांवर काम केलं. त्यातून त्यांच्या लक्षात आलं की मानसिक आघातजन्य घटना घडून गेल्यानंतरही व्यक्तीचं मन आणि शरीर त्या अनुभवांमध्ये अडकून राहतं. उदाहरणार्थ, जर एखादी मानसिक आघातजन्य घटना घडली आणि त्यामध्ये हृदयाची धडधड वाढली असेल, सतत चिंता, काळजी वाटत असेल, निद्रानाश झाला असेल आणि वेदना शरीरात होत असतील, तर ती घटना घडून गेल्यानंतरही ही लक्षणे सुरूच राहतात. याचं वर्णन त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात केलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बॉडी कीप्स दी स्कोर. यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ताणतणाव, भीती, राग यासारख्या भावना तुमच्या शरीरामध्ये, शरीराच्या स्नायूंमध्ये साठवून राहतात. डॉक्टर बेसिल कॉल्क यांनी एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला. जर तुम्हाला भूतकाळातील मानसिक आघातजन्य समस्यांवर काम करायचं असेल तर तुम्हाला मन आणि शरीर या दोघांवरही काम करावे लागेल. मन आणि शरीर या दोघांनाही त्यात सामील करावे लागेल. तर आज आपण पाहिलं की कसं डॉक्टर वॉल्टर कॅनॉन पासून डॉक्टर बेसिल कॉल्क पर्यंतच्या शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिलं की मन आणि शरीर हे वेगळे नाहीत. आपला प्रत्येक विचार, आपली प्रत्येक भावना, आपला प्रत्येक बिलीफ कसा शरीरावर मेजरेबल परिणाम करत असतो. जसं तुमचं मन तसं तुमचं शरीर आणि तसं तुमचं आयुष्य. आज इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कशी विशिष्ट भावना विशिष्ट आजार निर्माण करत असते. आणि या क्रांतिकारक शोधाला समजून घेण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.